पाहायला मिळतात आणि सरळचा इशारा येतोय. राजा पाटील सर आमचे पारगाव सरळचा इशारा आला आणि विक्रम ठाकूर ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिल्या सत्रातील पहिला बॉल समोर फलंदाज क्रिश मात्रे मॅच लावतोय सुरुवात आणि पहिल्या ओव्हर मधला पहिला बॉल रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न सुंदर फटका आपण पाहू शकाल. थोड्या रिझल मध्ये चेंडू जाईल वन डाऊन सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी चौकार येतो फलंदाज क्रिश मात्रेच्या बॅट मधून. नक्कीच आमची बहिरनाथ कलाप्रेमी संघाचे कर्णधार दिगंबरजी कोहली सर व त्याने जर झेल टिपला तर विवेक पाटील पागोटे यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. दिगंबर कोहली याने जर झेल कॅरी केला झेल टिपला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे पागोटे गावचे विवेक पाटील यांच्या वतीनं दिलं जाते. सुरुवात चांगली झाली आपण पाहिलं तर क्रिशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. जास्त वेळ घेऊ नका आपण मी वारंवार विनंती करतो कारण 2 षटकाचे ऑलरेडी आपण सापडे ठेवले. नक्कीच आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे दिगंबर कोहली सर आपल्याला विवेकजी पाटील पागोटे याच्या माध्यमातून दिल्या जातील. पुढे एकदा मात्र विक्रम ठाकूर गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल चांगला बॉल लावट अपील झाली तर जर आपण पाहू शकाल चेंडू पकडीपर्यंत पाहिली रिझन मध्ये क्षेत्रक्षेत्र पोहोचते चेंडू अडवला जातो. एक रन सिंगल रन झाली डबल रन झाली टोटल 2 धाबा आणि 2 धाबीच्या मदतीने संघ पुढे धाबसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहता. लेगबायचा इशारा सरळ पर्यंत नक्कीच आमचे पारगावचे राजाजी पाटील सर 21-22 या तारखेमध्ये मोरावीमध्ये नक्कीच नुकतीच त्याची भेट होणार आहे आमची देखील पुन्हा एकदा. तर षटकातील पुढला बॉल षटकातील पुढला चेंडू चांगला फटका पाहू शकाल मेडविकेटच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षकाला टिपला झेल क्रिश मात्रेला स्वस्तामध्ये परतावा लागेल. पहिला विकेटचा पतंग ठरला आपण पाहिलं तर इथे प्रयत्न केलं होतं क्रिश मात्रेने मोठा फटका घेण्याचा पण तो निराशाजनक खेळाडू कक्षामध्ये परतोय. सगळ्याची स्थिती पाहिली 1-6 या आकड्यावरती अद्याप देखील आमचे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाडकी प्रेक्षक बाईबाप या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग सातत्याने मित्रांनो पाहता खूप सुंदर चांगली स्पर्धा अहमददादा वास्कर यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना अनेक वेळा पाहिला मित्रांनो अनेक उपक्रम. आज कुंडेबाल गावाचं नाव जरी आपण पाहिलं या कलाकार क्षेत्रामध्ये असला तरी टेनिसच्या पटलावरती देखील आज अहमददादांचं नाव आपण नक्कीच आवर्जून घेतलं जातं. छाती 8 करून म्हटलं जातो की कुंडेबाल गावामध्ये एक व्यक्तिमत्व आहे आणि तसं जर आपण पाहिलं कलाकार क्षेत्रामध्ये कोण असेल तर नक्कीच छोटा जरी असला लहान असला पण तुम्ही नक्कीच छोटा त्याग बडा धमाका अहमददादा वास्कर यांची ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहता. इव्हेंट नंबर 3 तिसरा क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल वास्कर आलाय. अगोदरच्या बॅचचा हिरो द मॅच कुणाल वास्कर आलाय. गोलंदाज विक्रम ठाकूर षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल लाजवाब फलंदाजची बॅट अगोदर गेली चेंडू जड जातो. आता धाबसंख्या थांबवण्याचं काम करतो. मगाशी चर्चा झाली होती या गोलंदाजाबद्दल 40+ मास्टर दोतुम गावचे विक्रमजी ठाकूर तर कामगिरी तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सगळ्याची धाबसंख्या थांबली 1-6 या आकड्यावरती 2 षटकाची मॅच आहे. षटकातील पुढला बॉल चांगला फटका क्षेत्रक्षकाला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये टिपला जाईल आणखी विकेटचं पतंग परतावा लागेल सार्थक पूर्ण टिपला जाईल आणि आपण पाहिला तर काय दर्जेदार गोलंदाजी चालू आहे विक्रमजी ठाकूर यांची. विक्रम ठाकूर यांची मुलगी आता या ठिकाणी खुश आहे की माझे पप्पा चांगली गोलंदाजी करतायत 2 विकेट घेतलायत आणि नक्कीच वडिलांचा अभिमान असावा मुलीला लेकांना मुलालाही की आपले वडील या ठिकाणी मैदानात उतरलेत आणि या संघाची धुरा मात्र या ठिकाणी सांभाळतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास वास्कर येतो. आपण थोडं टेन्शन मध्ये आहे कारण विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर विक्रम ठाकूरची जी गोलंदाजी पाहिली ना सुंदर गोलंदाजी लाजवाब या षटकामध्ये कमबॅक करतोय. शेवटचा बॉल उरलाय पहिल्या षटकातील.
सुहास भास्कर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील ही अंतिमची डिलिव्हरी. शेवटचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने पटका सजवलाय. गावकोणाचा क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी मेडिकेट रिझन मध्ये चेंडू पकडला जाईल. फेकीपर्यंत इथे 2 रन्स आल्यात आणि एका ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तर संघाची धावसंख्या तब्बल 8 या आकड्यावरती 2 बाद. सृष्टी स्पोर्ट कुंडबाल संघ आणि त्याच्या समीत आपण पाहतात ही लढत बहिरीनाथ कलाप्रेमी ही लढत आपण सेमीफायनलचा प्रवास गाठला या दोन्ही संघाने आणि 8 डावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. डीपी फायटर संघ लकीरच्या स्वरूपाने मेगा पाण्याचा प्रवास गाठला. सुंदर परफॉर्मन्स आपण त्या संघामध्ये पाहू शकाल. नक्कीच प्रकाश चौगुले असतील आणि त्याचा तर विवेक पाटील दिनेश पाटील चांगला परफॉर्मन्स दिलाय. चांगला फटका अमनच्या बाट मधून मात्र स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू सीमा रेषच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या 12 या आकड्यावरती. एका संघामध्ये आपण पाहिला विक्रम ठाकूर आणि त्याचा मुलगा आपण पाहतात सार्थक ठाकूर देखील वडील आणि पुत्र एका संघामध्ये वितरण आज खेळताना आपण पाहतात. बहिरीदेव कलाप्रेमी संघामध्ये हे दोन्ही पिता पुत्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. अमनचा आणखी एक फटका पाहू शकाल. मात्र स्वतःच्या बॉलमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू ब्लॉड जातोय. सगळ्याची धावसंख्या 2 बाद स्कोरवरती पाहिली तर 12च्या घरामध्ये 12 धावसंख्या स्कोरवरती पाहतात. आता या इनिंग मधले शेवटचे 4 बॉल तर 2 षटकाची मॅच आहे. सेमीफायनलचा प्रवास आपण पाहतात. घड्याळामध्ये रात्रीचे वाजले तब्बल 1:57 झाली आणि त्या शेवटचे 4 बॉल पुढे एकदा गोलंदाज गोलाच्या मार्कवर. अमनला तो आडवा पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. स्केलेक्सच्या रिझन मध्ये दणदण करता चाललाय चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो. हा 4 धावेसाठी चौकार आणि 4 धावेच्या मदतीने आता आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या स्कोरवरती आपण पाहतात. मित्रांनो सुंदर स्पर्धा सातत्याने या कुंडवालच्या ओटी क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. 16 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. आता गोलंदाज थोडा टेन्शन मध्ये आलाय तर 2 चौकार खाली 3 चेंडूमध्ये आणखी 3 चेंडूवरून पुढे अमन भास्कर सामोरे फलंदाज. टॅप पद्धतीने हलवार पद्धतीने फटका सजवलाय. एकदा कम्प्लीट झाली. एका धाब्यावर समाधान मानेल का? दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय आणि अमन भास्कर फलंदाज आपण पाहतात. आमचे पंच सर आपण पाहता हरिचंद्रजी फडके सर. चला आपण तिसऱ्या पंचाची मागणी झाली. चला चेक केला जातोय सर. पाहिला जातोय WTC लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हरेज स्पर्धा आपण पाहता. मित्रांनो आम्ही भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग सततरी आणि आपण पाहतात इथे डिसिजन चालू आहे. खरं तर आता लाईव्हच्या माध्यमातून सगळं काही पाहता येतं. पूर्वी काळी ही सुविधा नव्हती. पूर्वीचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. चला पंच शॉप सिग्नल आपण सांगायचंय. या दोन्ही पंचांनी मात्र एकत्र येऊन हा निर्णय द्यायचा आहे. चला ऑन फील्ड डिसिजन द्यायचं सर आपण. आणि सकाळपासून या पंचांच्या निर्णयाचं मात्र सर्वांनी स्वागत केलं आणि शेवट पण सुरुवात गोड झाली. आज शेवट मात्र गोड व्हावा हीच विनंती. नक्कीच कारण अमनदादा वास्कर यांनी बरीच मेहनत केली आणि आज आपल्या सर्व कलाकार बंधू भगिनी असतील सर्व आमच्या इथे उपस्थित होत्या. मनापासून त्याचा आभार मानूया. चला फलंदाज नॉट आउट 2 रन्स येतील. सगळ्याची धावसंख्या 2 ने पुढे. अठरा धाबा. चिन्मय कोहली षटकातील पुढला बॉल अमन भास्कर साठी. आता चेंडू आपण पाहतात फक्त आणि फक्त हा वेग होता पण तो
ऑफस्टॉपच्या बराच बार जातो वाईट करार दिला पंचाने एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 19 आकड्यावरती 19 धावसंख्या आपण पाहतात सृष्टी स्पोर्ट आणि त्याच्या गेस मध्ये बहिरीदेव कलाप्रेमी ही लढत आपण पाहता सेमीफायनलची मॅच बहिरनाथ कलाप्रेमी तर षटकातील पुढला बॉल चांगला फटका अमनने उडवलाय सीमा रेषा पलीकडे गेलाय हा षटकारासाठी स्वागत केलाय अब्बाई हल्ला आपण पाहतात चला 25 धाबा झाल्यात शेवटचा बॉल आहे आता मात्र आवाज झाला टाल्यांचा आवाज झाला नक्कीच खेळाडू कक्षामध्ये शेवटचा बॉल चिन्मय कोळीच्या षटकातील लास्ट बॉल 25 धाबा झालेत स्कोरवरती आपण भास्कर मात्र धाबसंख्या जमवण्याचं काम करतो आपल्या संघाला धाबसंख्या येणं गरजेचं आहे चौकार असो षटकार असो सिंगल असो डबल असो हे प्रयत्न चालू आहेत त्याच्या मैदानाच्या आतमध्ये अमोल भास्कर सर पाहिला ना तेवढाच कलाकारी क्षेत्रामध्ये आणि होताना देखील पाहिला या टेनिसच्या पटलावरती देखील त्याने बऱ्याच वेळा चांगली कामगिरी केली पण तो कुठेतरी कलाकारी क्षेत्रामध्ये आल्यानंतर तो थोडा दूर होता या टेनिसच्या पटलावरती या क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलाय पण तो पुन्हा एकदा त्याने जो प्रेम आहे तो आपण क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळाला 5 रात्रीमध्ये स्पर्धेचा आयोजक झाला आज मैदानाच्या आतमध्ये तो परफॉर्मन्स पाहतात अमोल भास्कर याला अनेक वेळा पाहिलं सर त्याच्या बॅटमध्ये स्ट्रोक पाहिले आणि आज देखील त्या स्पर्धेमध्ये कलाकार प्रीमियर लीग मध्ये सुंदर खेळ करताना षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल चिन्मय कोळीचा हा चेंडू आपण पाहू शकाला स्टेट पद्धतीने पण कसा झाला क्षेत्ररक्षक येतोय थोडा बंबल झाला क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट झाल्यात चौथ्या धावेसाठी 2 फलंदाज सुटलेत आणि 4 धावसंख्या कंप्लीट खूप खराब क्षेत्ररक्षक आपण पाहता आणि ते चौकार आलाय आणि पहिला सत्र समाप्त झाला पहिला इनिंगचा खेळ पूर्ण झाला सगळ्याची धावसंख्या सृष्टी स्पोर्ट आपण पाहिलं तर 29 धावा आणि 30 धावेचा टार्गेट असेल बहुघात कलाप्रेमी संघाला टार्गेट असेल येणारे 12 बॉल आणि 30 धावेचा टार्गेट पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आवाजामध्ये बदल आमचे सर जॉईंट होतील प्रकाश ठाकूर देतो या सर आपण मायक्रोफोनवरती खरं तर धावांची चर्चा आपल्याशी करणार होतो पण आपलं समालोचन चालू होतं 30 ते 35 धावांपर्यंत टार्गेट होईल असं वाटलं होतं आणि खरोखरच 30 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेले आपण पाहतोय सामना या ठिकाणी सृष्टी स्पोर्ट्स हा नक्कीच हॅलो या ठिकाणी सांगतात की लवकर चला पोलिसांची स्पीडअप करा सासूरवाडीची गाडी येईल अजून एक सामना याला. खेळवायचा आहे कृपया स्पीडअप करा सामना सासूरवाडीची गाडी जाऊया न्यायला हा लवकरात लवकर स्पीडअप करा चला सामना चालू आहे सृष्टी स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतोय बहिरीनाथ कलाप्रेमी या 2 संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या उभारली ती 29 आणि 30 धावांचा टार्गेट ठेवलं ते बहिरीनाथ कलाप्रेमी संघापुढे या ठिकाणी बघूया या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय 30 धावा या ठिकाणी 12 चेंडू मध्ये काढायच्या आहेत म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल या ठिकाणी बहिरीनाथ कलाप्रेमी संघाला खूप सारा शुभेच्छा या दोन्ही संघाला बघूया आता आमच्या बरोबर अर्थात डीपी फायटर या संघाबरोबर कोण आमच्यावर फायनल मध्ये धडक घेते 2 हात अमृतदादा खुश आहेत कारण की आमचा संघ पराभूत झालेला आहे अमृतदादा खुश आहेत आज मगाशी नाही कोण पराभूत झाले त्याच्याबद्दल आम्ही खुश नाही पण आमचा संघ फायनल मध्ये गेला त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत चला स्पीडअप घ्या चला क्षेत्ररक्षण सजून घ्या चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आपण लवकरात लवकर बहिरीनाथ कलाप्रेमी हॅलो आम्ही भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच युट्यूबवर सर्वांच्या गळ्यातील ताईक एक माणुसकीच्या नाही तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस अमन वास्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय
सातत्याने 4 दिवस या ठिकाणी नाईटच्या स्पर्धा झाल्याने पुन्हा एकदा 5व्या दिवस या ठिकाणी कव्हर करायचं आहे. खायचं काम नाही. डे ची स्पर्धा एखादी जर कव्हर करायची असेल त्यासाठी मॅन पॉवर लागते बरोबर. आणि 5 दिवसात स्पर्धा तेही नाईटच्या. बरोबर. खरेखरचं कौतुक करावं तेवढे काय. आणि बरोबर सर, अगदी तुम्ही मनासारखं मनातलं बोलत तुम्ही. कारण की नाईटचं आयोजन करणं म्हणजे खावाची कामा नाही. बरोबर आहे ना सर? अगदी बरोबर आहे. हो, आम्ही कसा अमनजी वास्कर हा एक चांगला म्हणजे जे मनामध्ये येईल ते करणारा व्यक्ती आहे अमन तर वास्कर. अमन वास्करने ही नाळ जोडली गेलेली आहे माणुसकीची आहे. त्या माणुसकीच्या नात्यामध्ये अनेक माणसं जोडली गेले. चला वळूया मैदानाकडे. मैदानामध्ये क्रिकेटचा थरार, क्रिकेटचे रणधुमाळी क्रिकेटचा दंड इथं पाहूया. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज कोण आहे? क्रिश. पहिला चेंडू उंच मारलेला फटका या ठिकाणी बघूया. झेल होतोय का? झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय. पहिला झेल मात्र भूमीला दान केला जातोय. श्री गणेशा मात्र या ठिकाणी चांगला करायचा होता, मात्र या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र कमी पडलं. या ठिकाणी रणाच्या स्वरूपामध्ये बात आहे का? नाही, मात्र पंच सांगतायत की नाही. स्क्रीज मध्ये मात्र हा फलंदाज यशस्वीरित्या पोहोचला गेला. या 3 धावा मिळतात. खर तर ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती, हा फलंदाज बाद झाला असता, त्या ठिकाणी मात्र फलंदाज मैदानात उपस्थित राहून सुद्धा 3 धावा काढल्या गेल्या. प्रतीक सार्थक, विक्रम ठाकूर, आमच्या गावाचे सुपुत्र विक्रम ठाकूर यांचा सुपुत्र सार्थक ठाकूर, पिता पुत्र मात्र या ठिकाणी एका स्पर्धेमध्ये खेळताना. हा एक मोठा फटका 30 सर्कल मध्ये झेल होते का पाहायचा आहे. नाही, 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका. चेंडू उचलतो ना उचलतोय, मात्र या 2 नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. खराब चेंडू. अर्थातच या की अवंतर धावेची धाव आणि धावून काढले त्या अर्थात धाव संख्या होते धावफलकावरती 5 नो 6 आणि खरं तर नो बॉल म्हटला फ्री हिट. एक मेजवानी पंचपक्वान्न, या पंचपक्वानाचा आस्वाद घेतोय का हा सार्थक ठाकूर? क्या बात है, जबरदस्त हाय व्होल्टेजचा सामना. क्रोधलन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. क्षेत्ररक्षक विकेट किपर मात्र जीवांच्या आकांताने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू मात्र हाताने सुटला जाता कामाने. या ठिकाणी आमचे बघा अमन भाऊ जीव तोरून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. कारण की एक एक धाव महत्वाची आहे, त्यांना माहिती आहे. खर तर पुढचा चेंडू पण या ठिकाणी पाहतोय. हा ठिकाणी जागेवर खेळायचा प्रयत्न, वेग पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चित्ता पळतो ना त्याचप्रमाणे हा गोलंदाज पळून येतो आणि तितक्याच वेगाने गोलंदाजी करतोय. गोलंदाजी चांगली होते आणि विकेट किपिंग चांगली होते. खर तर विकेट किपर हा क्रिकेटचा महत्वाचा भाग, म्हणजे अर्धा खेळ हा त्याच्यावर अवलंबून असतो आणि म्हणून चांगल्या कलाकाराला खेळाडूला विकेट किपर ठेवलं जातं. हा एक मोठा फटका या ठिकाणी पाहताय बघा. स्ट्रेट डाय मारलेला फटका. चेंडू खाली मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगली फेकी केली जाते. या ठिकाणी सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केलेली. क्या बात आहे. सातत्याने सांगलं जातंय की कॉल खूप महत्वाचा असतो. तो कॉल कॅच करायचा असतो. कॉल जर चुकला मात्र खूप मोठं नुकसान होऊ शकतं. या ठिकाणी चांगली रन इन द बिटवीन, चांगली साथ मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 8. 30 धावांचा टार्गेट आहे. 2 षटकांचा सामना. त्याच्यामधला पहिलं षटक चालू आहे. चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत 4. चेंडू मात्र या ठिकाणी पाहतोय 30 सर्कलमध्ये मिडापच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव मात्र या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 9. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये, मात्र ही जोडी जर फोडली गेली तर चित्र मात्र बदलू शकतं. पण या ठिकाणी या जोडीला फोडावं लागेल, काहीतरी चमत्कार करावा लागेल. शेवटचा चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांचा. पट्टीवर पाय पडला ना पडला, पंचांनी इशारा दिला. नो बॉल, फ्री हिट. सातत्याने खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. याआधी एक नो बॉल टाकला गेला. पंच पण या ठिकाणी डोळ्यात तेल टाकून काम करतात बघा. अतिशय तीक्ष्ण नजर आहे पंचांची. डोळ्यांचं तेल टाकायला नाही तर त्यांचं डोलं काढलं जातील. सेमीफायनलचा सामना आहे. बॅटची एज लागली. या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र पळतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार जातोय का? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी उंदराचा खेळ चालू आहे. काय लक्ष्मी एकदाचे तर पण अवदसा 17दा दरवाजे ठोकायला येते. या 4 धावा मिळतात. पंचांचा इशारा. त्या 4 धावाने संघाची धाव संख्या होते 15. 15ची सरासरी हवी होती, ती सरासरी मात्र या ठिकाणी राखली गेली. झाला ना आलता बस चिंबोर, आपण तनशी पलटी मारली चिंबोर.
आणि षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात. बिनबाद 15. अतिशय दर्जेदार असं गुणलेखन केले जाते. आमचे परम मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सभासद आदरणीय श्री सोमनाथजी पाटील मॅन फ्रॉम वाजे यांच्या तिकडचे गुणलेखनाच्या आमचे माध्यमातून गजानन ठाकूर आमचे मॅनेजर आहेत संघाचे, ते पण डोळ्यात तेल टाकून सामना बघतात. दिगंबर काका पण बघत असेल तसेच, कारण की ते कर्णधार आहेत. ते बघा हात केला वरती बघा. आज त्यांचा खरोखर आज त्यांचा दिवस आहे आज दिगंबर काकांचा. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठला गेलाय आणि अर्धा पल्ला अजून बाकी आहे. म्हणजे नाट्याचा एक अंपायर दोन ज्या षटकातली एक षटक मात्र या ठिकाणी फेकले गेले. अजूनही या ठिकाणी एक षटक फेकायचं बाकी आहे. नक्कीच म्हणजे आज आमचे उर्वरित दिगंबर काका गाजर हलवा खाऊन आलेले आहात नक्कीच. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. तीच भेदकता, तीच आक्रमकता, तोच पवित्रा मात्र या ठिकाणी दाखवला जाईल का? आता मात्र दडपण दोघांवरही असेल. एक ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज, तर एका ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज. क्षेत्ररक्षण मात्र डीप क्षेत्रामध्ये दूर पसरलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगच्या पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. लिस्टमच्या बाहेर जाण्याचा पंच मात्र अगदी योग्य निर्णय येतात. आम्ही या ठिकाणी पाहतोय हा व्हाईट बॉल नक्कीच दिला जातोय. व्हाईट बॉलची एक अवंतर धावेची भर पडते धाव फलकामध्ये. 16 म्हणजे 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा या ठिकाणी मात्र प्रयत्न केला गेला, प्रयत्न सफल होतोय. जबरदस्त. चिन्ह जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी ते आलेला हा खणखणीत कंदडी चौकार. परफेक्ट गॅप सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आयुष्यामध्ये जास्त शक्तीच लावावी असं काही नाही, तर युक्ती महत्वाची. या ठिकाणी युक्ती दाखवली गेली. बरोबर. बॉलला दिशा देण्याचं काम तर परफेक्ट या- टाइम. याला या- म्हणतात क्लासिकल फटका. तर या ठिकाणी बघा बैरनाथ कलाप्रेमीचे संघ मालक संस्कृती ठाकूर बघा किती आनंद व्यक्त करतात या ठिकाणी. मगाचपासून मी बघतोय बघा 10 देवाला धावांची देखील आवश्यकता. प्रार्थना करतात त्या ताई बघा. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतो डीप क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी एक्स्ट्रा डीप कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव करून कंप्लीट केली जाते. तिसरी धाव सहजरित्या. क्या बात आहे, टाळ्या झाल्याच पाहिजे. सेमी फायनलचा सामना, एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटीला. बघूया फायनल मध्ये कोण धडक देणार. अजूनही सामना संपलेला नाही, अजून चित्र बाकी आहे. नाट्यामध्ये कधी कलाटणी येऊ शकते. क्रिकेट जर तरची भाषा आहे. दिगंबर काकाचे इरादे मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत, कारण की आमचा संघ जिंकणार इतकं निश्चित. कारण की या संस्कृती ताई देखील आहेत बघा. क्रिकेटला मात्र सरड्याचं नाव दिलं गेलं. सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलतो. जोपर्यंत आता शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. चित्र पाहण्याचा, खेळ पाहण्याचं आपण काम करूया. पुन्हा एकदा कोणच्या मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज कुणाल वास्कर. मोठा फटका या ठिकाणी सजवला आहे. काय होतंय, झेल बाद या ठिकाणी होते. हा फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. अर्थातच प्रतीक ठाकूर याला सलामीला गेलेला बल्लेबाज. क्या बात आहे, जबरदस्त अशी फलंदाजी केली. धावसंख्या त्यांनी 5 चेंडूमध्ये 10 धावसंख्या उभारल्या त्यांनी संघासाठी. टार्गेट आहे 30 धावांचं 12 चेंडूमध्ये. त्यातील धावा आतापर्यंत काढल्या गेल्या त्या 22. 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 8 धावा. अमर म्हात्रे मैदानामध्ये आपले संघाची धुरा सांभाळण्याकरता. या अमर म्हात्रेवर मात्र नक्की संघाची नजर असेल की हा अमर मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल. मोठे फटके यायला हवेत. बघूया. तीन चेंडू 8 धावा. खेळण्यास सज्ज. गोलच्या मार्कवर आपण पाहतोय कुणाल वास्कर. आल्या आला मोठा तडाखा. 20 कडावी तशी आवाज आला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये. 7 धावांसाठी जोरदार फटका. या ठिकाणी हवाई हल्ला चढवला गेला. हवाई हल्ला चढवला गेला हा. सामन्याला या ठिकाणी कलाटणी देण्यात येत आहे. 2 चेंडूमध्ये केवळ मात्र 2 धावांची आवश्यकता. मात्र फलंदाज मात्र मैदानात अमर मात्र बब्बर शेर. या शेरने मात्र पहिल्या चेंडूवर शिकार केली या गोलंदाजाची. बघा या ठिकाणी आमच्या संस्कृती ताई बघा किती आनंद व्यक्त करतात या ठिकाणी. खरोखर मगाचपासून त्या बिचाऱ्या हात जोडून आहेत की आमचा संघ जिंकावा म्हणून. नक्कीच पहिला चेंडूवर मात्र या पहिल्या मॅच मध्ये
29 काढलेला त्यांनी, तोच अमर मात्र या ठिकाणी खेळतोय. आहा हा फटका, आणि या ठिकाणी- दर्जेदार क्लासिक फटका, वेध घेतोय का? एक धाव कंप्लीट केली जाते, 2 धावाची आवश्यक, दुसरी धाव कंप्लीट केली गेली. अप्रतिम दर्जा अरे खेळ बघा, पाहायला मिळाला. बघा, Well संस्कृतीताई done, बघा, well play. संस्कृतीताई Congratulations. आपली. या ठिकाणी बघा संघ मालक आहेत आमच्या संस्कृतीताई बघा किती आनंद व्यक्त करतात. या ठिकाणी बैरीनाथ कलाप्रेमी संघ हा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कर्णधार आहेत दिगंबर दादा कोहली, उपकर्णधार विश्वनाथ घरत दादा. चला या पुढे आपण नक्कीच एक